गुड मॉर्निंग. एक खूप मोठा गॅप नंतर भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये. एकतर गावाला रेंज पण नव्हती आणि माझा घसा आणि माझी तब्येत दोघंही साथ देत नव्हते व्हिडिओ बनवायला. अजूनही रिकव्हरी चालूच आहे. आता हा आवाज नीट व्हायला किती दिवस लागतील ते माहित नाही. जोपर्यंत मी बरी होती तोपर्यंत काही व्हिडिओ काढलेले. आणि गणपती मधला महत्वाचा दिवस म्हणजे गौरी आगमन आणि आज तोच दिवस आहे. गणपतीमध्ये माझी दिनचर्येतला महत्वाचा भाग म्हणजे रोज सकाळी उठणं आणि गणपतीच्या इथून साफसफाई करून रांगोळी काढून घेणं. आणि आज गौरी आगमन आहे त्यामुळे आमच्या इथे दोरे घेतले जातात. आता हे दोरे घेतात घरातल्या वंशांच्या दिव्यासाठी म्हणजेच पुरुष मंडळीसाठी. घेताना खूप शांतपणे घ्यायचे असतात. आणि तिथे छोट्या मुलांचा बाजार भरलेला घरातल्या. आम्ही बसायला घेतलेली नवीन कोरी बेडशीट आणि तिच्यावर हळदी कुंकवाचा करंडा उलटा झाला. आता संध्याकाळी जायचं गौरी आणायला, त्यामुळे गौरीचा मुखवटा सजवून ठेवायला लागतो. तिचे सगळे दागदागिने काढून ठेवायला लागतात. आणि मग संध्याकाळी सगळ्या बायका मिळून नदीवर जातात गवर घेऊन येण्यासाठी. गवर ही घरातली मुलगीच घेऊन येते म्हणजे माहेरवाशीण. ती जाताना घरातली सून तिला सोडायला जाते म्हणजे सासरवासीन. आम्ही लहान होतो तेव्हा आमची आत्या यायची आणि आज मी घेऊन गेली. त्यानंतर नदीवरच आरती होते आणि मग गौरीला घेऊन येतात घरी. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून नदीला एवढं पाणी असतं की आम्हाला पुलाच्या वरतीच पूजा करायला लागते. त्यांना माझ्याकडून गवर दिदीने घेतली आणि मी शंकरांना घेतलेलं. आता गौरी आणि शंकरांची कॉन्सेप्ट अशी, आता हे गौरीचं माहेर आहे आणि गणपती त्याच्या मामाकडे आलाय म्हणून त्याला घ्यायला गौरी आली आहे. ती येणार, 2 दिवस राहणार आणि मग गणपतीला घेऊन जाणार. आता तिकडून नदीवरून आणल्याच्या नंतर थोड्या वेळ गौरीला पूर्ण घर दाखवायला लागतं, त्यामुळे आम्ही माळ्यावर ठेवतो. आणि मग संध्याकाळी इकडे गवर सजवायला घेतली. तिच्या चेहऱ्याचा मेकअप करण्याचं काम माझ्याकडे दिलेलं. आणि एका साईडला वहिनी आणि दिदी तिला साडी नेसवतायत. साडी नेसवून झाल्यावर एवढी सुंदर दिसते ना गौरी. गौरीचा जो साचा असतो तो आम्ही लहान असताना आमचे काका हाताने बनवायचे बांबूचा. काळांतराने सगळं अपग्रेड होतं तसं आमचा साचा पण अपग्रेड झालाय. आणि मग गवर बसून झाल्यावर संध्याकाळी सगळे एकत्र येऊन आरती करतात. आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांनी आणलेला नैवेद्य एकत्र करतात आणि त्याचा काला बनवतात आणि तो एवढा सुंदर लागतो ना खायला. मी लहानपणी खायचो नाही आणि आता जास्त खायला भेटत नाही. तरी आजबरोबर आजचा व्लॉग इथे संपवून भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.